श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज पुन्हा एक नवीन बोधवचन जर आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बोधवचन पूर्ण ऐका. आजचं बोधवचन. स्वामी महाराज म्हणजे कोणी मर्यादित शरीर नाही, ते निद्रा आणि जागृतीच्या पलीकडील परम चैतन्य आहेत. स्वामी लीला. एके दिवशी गणपतराव जोशी यांचे घरी स्वामी महाराज बसले होते. त्या रात्री स्वामींनी येथेच मुक्काम केला. तेथे गोविंदराव टोळ हे सुद्धा सोबत होते. त्या रात्री स्वामी महाराज अंथरुणावर पहुडले आणि पहुडले असताना गाढ झोपेत घोरायला लागले. त्याच वेळेला श्री गोविंदरावांच्या मनात विचार आला की हे स्वामी महाराज तर महान योगी आहेत आणि हे तर सर्वसामान्य माणसांसारखे घोरत आहेत. आणि भगवद्गीतेतील सर्व भूतमात्रांची जी रात्र असते ती आत्मसंयमी लोकांची जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृती